संस्कृत ही अतिशय नितांत सुंदर भाषा आहे. इतकं रमणीय काव्य संस्कृतमध्ये आहे. मग कालिदासाचा रघुवंश असो, कुमार संभव असो, किंवा मालविकाग्निमित्र असो, किंवा आणखी अभिज्ञान शाकुंतलम असो, किंवा दंडी, भारवी, किंवा आणखी भास, असे अनेक काव्य आहेत, अनेक कवी आहेत. त्यांची नितांत रमणीय काव्य आहेत. बाणभट्टाची कादंबरी आहे. कितीतरी प्रचंड प्रमाणावरती संस्कृत साहित्य समृद्ध असं निर्माण झालेलं आहे. आणि त्या संस्कृत काव्याने बऱ्याच मराठी कवी कवयित्रींना गाणी, कविता रचण्यास प्रेरणा दिलेली आहे. या अशा अथांग संस्कृत साहित्यामधलं एक सुंदर काव्य आहे, तोच एक श्लोक आहे, तो मी तुमच्यासमोर आज मांडतो. आणि त्या काव्यावरून सुचलेलं गाणं सुद्धा तुम्हाला माहितीतलं गाणं येते की हेच गाणं त्या श्लोकावरून सुचलं आहे हे कळल्यानंतर तुम्हाला हे मौज वाटेल आणि तुम्हाला तो श्लोकही आवडेल आणि गाणं तर आवडीचं आहेच. एक काश्मीरी पंडित होते संस्कृतमध्ये, आचार्य मम्मट नावाचे. 11व्या शतकात ते होऊन गेले. तसा हा जो काश्मीर आहे ना, इतकं सुंदर हे नंदनवन, इथे एकेकाळी संस्कृत काव्य फुललं आणि रुद्रट, लोल्लट, आचार्य मम्मट अशा प्रकारचे या नावाचे सुंदर सुंदर रचना करणारे कवी होऊन गेले. त्यातले आचार्य मम्मट यांचा एक काव्य प्रकाश नावाचा सुंदर ग्रंथ संस्कृतमध्ये आहे. त्याच्यातला एक श्लोक आहे, तो मी प्रथम तुम्हाला सांगतो. यह कौमार हरः स एव हि वरः सा एव चैत्र क्षपा स्तेजोन्मीलित मालती सुरभयः प्रौढः कदम्बानिलाः सा चैवास्मि तथापि तत्र सुरतौ व्यापार लीला विधौ रेवारोधसी वेतसी तरुतले चेतः समुत्कंठते. खूप छान शब्द आहेत बघा याच्यामध्ये. यामध्ये एक जी श्लोकामध्ये वर्णन केलेली नायिका आहे ती आपल्या जुन्या आठवणी सांगते. आता हा श्लोक आणि याच्या सुरुवातीचा जो शब्द आहे तो फार शृंगारिक वर्णन करतो, म्हणून मी थोडासा तो बाजूला ठेवतो आणि बाकीचं जे श्लोकामध्ये मांडलेले ते सांगतो. ती नायिका म्हणते की यह कौमार हरः स एव हि वरः, माझा तो वर, माझा पती तोच आहे. ताहा एव चैत्र क्षपाः, त्या चैत्राच्या रमणीय रात्रीही त्याच आहेत, तशाच आहेत. आजही तशाच रमणीय रात्री त्या चैत्राच्या रात्री प्रमाणे आहेत. तेजोन्मीलित मालती सुरभयः, मालती ही एक वेल आहे, तिचा रमणीय सुगंध आजही मनामध्ये भरला आहे. तसेच रमणीय मालती वेली आजही इथे फुललेल्या आहेत. आणि कदंबानिलाः, कदंब वृक्ष असे विशाल वाढलेले, त्याचा तो रमणीय वारा तसाच आहे. सा चैवास्मी, मी तीच आहे. म्हणजे बघा, तुम्हाला तुमच्या लक्षात येत असेल ते गाणं कोणतं असेल. मी ही तीच आहे आणि तो वर सुद्धा तोच आहे. सा चैवास्मी तथापि तत्र सुरत व्यापार लीला विधौ, तरी पण तेथे जो पहिला जो प्रणय झाला आपल्या वरासोबतचा तो कुठे झालेला? रेवा रोधसी, रेवा म्हणजे नर्मदा नदी. त्या नर्मदेच्या किनारी त्या रम्य आठवणी घडल्यात. वेतसी तरुतले, वेताच्या वृक्षाखाली तो सुंदर प्रणय झाला आणि त्याच्याकडे चेतः समुत्कंठते, अजूनही मन ओढल्या जाते आणि मनाला त्या आठवणी अजूनही तेवढ्याच रम्य वाटतात. मग आता बघा तुम्ही, त्या चैत्र क्षपाः, चैत्र यामिनी त्याच आहेत, मीही तीच आहे अशी ती नायिका म्हणते. तूही तसाच आहे. आठवलं का गाणं?
कोणतं गाणं आहे ते? की वारे तेच आणि हे सारं काही तेच, सारे जरी ते तसेच, हेच वर्णन करणारं गाणं. नीरवता ती तशीच धुंद तेच चांदणे, छाया नीरे खियले चित्र तेच देखणे, जाईचा कुंज तोच तीच गंध मोहिनी, एकांती मज समीप तीच तू ही कामिनी, तीच तू ही कामिनी, तोच चंद्रमान भात. इतका सुंदर श्लोक आणि त्यावरून सुचलेलं हे इतकं सुंदर गाणं. शांताबाईंचा संस्कृतचा अभ्यास फार प्रचंड होता. त्यांना हे गाणं त्या श्लोकावरून सुचलं आणि बाबूजींनी त्याला इतकी रम्य चाल लावली, इतक्या गोड चालीचं आणि बाबूजींच्या इतक्या छान आवाजातलं हे गाणं किती वेळा गात राहा, किती वेळा म्हणत ऐकत राहा, त्याची गोडी काही कमी होत नाही. तर असं हे सुंदर गाणं आणि ते त्या गाण्याची प्रेरणा होण्यासाठी सुचलेला रमणीय श्लोक आवडला, नक्कीच आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.